नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यामधील शेतकऱ्याच्या खात्यामधनं बनावट एटीएम कार्ड तयार करून एटीएम मशीनमधनं चोरट्यांनी 91,000ची रोकड लंपास केली आहे। यामुळे हे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झालाय। या संदर्भात कळवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट एटीएम कार्डचा वापर करून फसवणूक झाल्याची तालुक्यामधली ही पहिलीच घटना आहे। आपलं एटीएम कार्ड स्वतःच्या घरी असताना बनावट कार्डद्वारे तुमच्या खात्यामधील रक्कम कोणी एटीएम केंद्रामधनं काढून घेतली तर आपल्या पायाखालची जमीनच सरकेल। आणि असाच काहीसा प्रकार कळवण तालुक्यामधील शेतकरी बापू पोपट पगार यांना अनुभवावा लागलाय। बनावट एटीएम कार्ड तयार करून संशयितांनी त्यांच्या खात्यामधनं 91,000 रुपये लंपास केले आहेत। कळवण पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यामधील ओतूर येथील शेतकरी बापू पोपट पवार यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यामधनं 31 जानेवारी रोजी रात्री 11:56 कोणीतरी अज्ञात इसमानं बनावट एटीएम कार्ड बनवून पनवेल येथील एटीएम मधनं रोख रक्कम 91,000 काढून घेतले आहेत। बँक खात्यावरील व्यवहार करण्यासाठी सर्वाधिक वापर एटीएम कार्डचा होत असतो, त्यामुळे चोरट्यांनी आता त्याकडेच लक्ष केंद्रित केलंय। बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांची रक्कम लंपास होण्याचा हा वेगळाच प्रकार पुढे आलाय। या पद्धतीने आपल्या खात्यामधील जवळपास 91,000 रुपयांची रक्कम लंपास झाली आहे, अशी तक्रार कळवण पोलीस ठाण्यामध्ये बापू पोपट पवार यांनी दिली आहे। एटीएम कार्ड आपल्याकडे असताना ही रक्कम केंद्रामधनं काढली गेल्यामुळे ते देखील चक्रावून गेले आणि त्यांनी कळवण ठाण्यामध्ये धाव घेतली। बनावट एटीएम कार्डचा वापर करून फसवणूक झाल्याची बहुधा ही तालुक्यामधली पहिलीच घटना आहे। दरम्यान या घटनेचा पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ओतूर गावचे बापू पोपट पगार यांचं स्टेट बँकेमध्ये अकाउंट आहे। कळवणच्या दिनांक 2 तारखेला त्यांच्या मोबाईलवर मेसेज आले की त्यांच्या अकाउंट्समधून एकूण 91,000 रुपये एटीएम मधून काढण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्यांच्या मुलाने चौकशी केली बँकेमध्ये जाऊन आणि मेलवर मेसेज बघितले त्यांनी, तर ते पैसे पनवेलमधून एका एटीएम मधून काढण्यात आल्याचं समजलं। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमच्या सायबर क्राईमची तांत्रिक मदत आम्ही घेत आहोत आणि बँकेची पत्रव्यवहार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू आहे। ही घटना 31 तारखेला 11:11 झाली। नंतर मग 12-12:30 परत झाली। किती पैसे खात्यामधून गेले तुमचे? 91,000। आणि एटीएम कार्ड कुठे होतं तेव्हा? एटीएम कार्ड घरीच होतं। मग तुम्ही त्या संदर्भात बँकला तक्रार केली होती का? बँकेला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलीस स्टेशनला तक्रार दिली। मग जे तक्रार पोलीस स्टेशनने मग बँकेमध्ये दिली। काय नाव तुमचं? बापू पोपट पगार। मी हेमंत बापू पगार। बापू दौरेसी 24 तास कळवण। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।